नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी प्रथम सत्र पेपर विषय मराठी। एकूण 80 गुणांचा आपला पेपर असणार आहे। यासाठी आपल्याला वेळ आहे 3 तास। यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही पाहणार आहोत, त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। यामध्ये सर्वात पहिले विभाग क्रमांक 1 जो की आपला गद्य विभाग असणार आहे। यामध्ये आपल्याला पठित उतारा हा देण्यात आलेला आहे, म्हणजेच आपल्या पाठ्यपुस्तकातील उत्तर आहे ते आपल्याला दिलेला आहे। यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ, पुढील उतारा वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। त्यामधील एक आकृतिबंध पूर्ण करा। अनुताईच्या जीवनात या गोष्टींचा सुरेख मिलाफ होतो। तर उत्तर यामध्ये अनुताईच्या जीवनामध्ये 1 आहे त्याग, 2 आहे कष्ट आणि 3 आहे निस्वार्थ सेवा या गोष्टींचा सुरेख मिलाप होतो। यानंतर यामध्ये 2 अनुताईंचा विवाह इतक्या वर्षी झाला। तर उत्तर अनुताईंचा विवाह हा 13व्या वर्षी झाला। अशा प्रकारे याची आपण उत्तर हे लिहायची आहेत। यानंतर यामध्ये 2 चौकटी पूर्ण करा। यामधील 1 अनुताई यांचे अश्रू पुसणाऱ्या, 2 कोसबाडच्या टेकडीवर समई म्हणून ओळख, 3 ताराबाई यांनी स्थापन केलेली संस्था आणि 4 अनुताई यांच्या कामाची त्रिसूत्री यापैकी एक सूत्र। तर उत्तर अनुताई यांचे अश्रू पुसणाऱ्या, ताराबाई, मोडक, कोसबाडच्या टेकडीवर समय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तर अनुताई वाघ, ताराबाई यांनी स्थापन केलेली संस्था तर बाल ग्राम शिक्षण केंद्र आणि अनुताई यांच्या कामाची त्रिसूत्रींपैकी एक तर वेगवेगळ्या कल्पना। यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 3 यामधील सहमत प्रस्तुत उतारा वाचल्यानंतर अनुताई वाघ यांच्याविषयी तुमच्या मनात तयार झालेल्या भावना तुमच्या शब्दात व्यक्त करा। एकूण 3 गुणांसाठी। तर यामध्ये उत्तर आयुष्यामध्ये सर्व माणसे स्वतःच्या आयुष्यासाठी जगत असतात, पण मात्र काही माणसे असे असतात की त्यांना इतरांच्या दुःखाची जाणीव असते आणि इतरांचे आयुष्य घडवण्यासाठी ते स्वतःचे आयुष्य समर्पण करून टाकतात। यामधून एक अनुताई वाघ याही होत्या की त्यांनी ठरवले इतरांचे आयुष्य उजवण्यासाठी स्वतःचे आयुष्य ते किंवा दुसऱ्याच्या जीवनामध्ये आयुष्यभर भर टाकण्याचे काम हे करत होते। आणि जर अशा कोणत्याही व्यक्तीचे निधन झाले तर त्यानंतर संपूर्ण जनता ही हळहळ व्यक्त करते। तसेच आणि त्याचप्रमाणे कोसबाडच्या टेकडीवरील सर्व आदिवासी त्यांच्या मृत्यूनंतर हळहळत होते। यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 1 व त्यामधील आ, तर पुढील दिलेला उत्तर आपल्याला वाचायचं आहे व त्यावर आधारित प्रश्न व आपण त्याचे उत्तर यामध्ये पाहूयात। यामध्ये 1 आहे आकृती क्रमांक 1 डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेली विविध पदे। तर यामध्ये उत्तर पहिला आहे तर भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष, 2 आहेत नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार आणि 3 आहेत तर म्हैसूरचे दिवाण। तर अशा प्रकारे विविध पदे हे डॉक्टर विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेले होते। 1 भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष, 2 नवी राजधानी समितीचे अध्यक्ष आणि 3 आहेत तर म्हैसूरचे दिवाण। यानंतर यामध्ये पुढील एका वाक्यात उत्तरे हे सांगायचे आहेत। त्यामधील पहिलं म्हैसूर जवळील धरणाचे नाव, तर उत्तर कृष्णसागर। यानंतर 2 म्हैसूरच्या महाराजांनी डॉक्टर विश्वेश्वरय्या यांना कोणती सूत्रे सोपवली, तर उत्तर मुख्य अभियंता। 3 म्हैसूर जवळील धरण बघून हे चकित झाले, तर उत्तर महात्मा गांधी आणि 4 डोंगर खोदून तयार केलेला कालवा, तर उत्तर विश्वेश्वरय्या कालवा। तर अशा प्रकारे आपण याचे उत्तर हे एका शब्दात लिहायचे आहेत। यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 1 व त्यामधील ई पुढील अपठित उतारा वाचून त्यानुसार कृती आपल्याला इथे करायची आहे। त्यामध्ये 1 आहे तर श्रावण आणि भाद्रपद महिन्यात आंब्यांना बहरणाऱ्या जाती। तर यामध्ये जाती दिलेल्या आहेत। तर पहिले आहे यामध्ये फजरी, 2 आहे चौसा, 3 आहे हत्तीबुल आणि 4 आहे लकीरवाला। काय काय आहे तर 1 आहे फजरी, चौसा, हत्तीबुल आणि रकीलवाला। यानंतर यामध्ये 2 प्रस्तुत उतार्यात असलेल्या कोणत्याही 2 मराठी महिन्यांची नावे आपल्याला सांगायची आहेत। तर यामध्ये 1 आहे चैत्र, वैशाख, श्रावण आणि भाद्रपद। तर चैत्र, वैशाख, श्रावण आणि भाद्रपद। यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2 म्हणजे आपला विभाग क्रमांक 2 येथे आपला सुरू होईल। त्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 अ पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार आपल्याला इथे कृती करायची आहेत। तर इथे जे कविता दिलेली आहे तर ही कविता आपण व्यवस्थितपणे यामध्ये वाचायची आहे। कवीने झोपडीचे सांगितलेले महत्त्व,
तर यामध्ये उत्तर आहे तर पहिलं महत्त्व आहे झोपडीत चोरीची भीती नाही. 2 झोपडीत शांतता नांदते. 3 झोपडीतील सुख पाहून देवेंद्रही लाजतो. आणि 4 झोपडीत कुणीही येऊ शकते. ही काय आहे तर झोपडीची काय आहे तर महत्त्व आहे ते कवीने आपल्याला सांगितलेले आहे. यानंतर आपल्याला जी कविता दिली आहे त्याचं आपण वाचन करूयात. राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवर पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दाराच नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यायला या झोपडीत माझ्या. महाल मऊ बिछाने कंदील शमदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुख या, जाता तरी सुखे जा, कोणावरही न ओझा या झोपडीत माझ्या. पाहुण सौख्य माते, देवेंद्रही तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. तर यामध्ये या झोपडीत माझ्या या कवितेमध्ये कवींनी झोपडीचे अत्यंत आपल्याला महत्त्व आहे ते समर्पक शब्दात सांगितलेले आहे. यानंतर यामध्ये 2 कवितेत दिलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यातील फरक सांगायचा आहे. तर यामध्ये झोपडीमधील फरक आणि महालातील फरक आपल्याला सांगायचा आहे. तर यामध्ये पहिला फरक आहे तर ताऱ्यांकडे पाहून जमिनीवर निजणे हे काम कुठे असते तर झोपडीमध्ये, आणि झोपण्यासाठी मऊ बिछाना हे कुठे असते तर महालामध्ये. यानंतर यामध्ये 2 देवाचे नित्य नाम घ्यावे लागते आणि सर्वत्र दिव्यांची रोषणाई असते. तर सर्वत्र दिव्यांची रोषणाई ही महालामध्ये असते आणि देवांचे नित्य नामे झोपडीमध्ये घेतले जाते. यानंतर यामध्ये 3 चौकटी पूर्ण करा. त्यामधील पहिलं झोपडीतील सौख्य पाहून हा लाजतो. 2 महालात जाण्यासाठी हा शब्द येतो. 3 या ठिकाणी चोऱ्या होतात. आणि 4 झोपडीत नित्य याचे नाव गायले जाते. तर यांचं उत्तर पहिलं झोपडीत सौख्य पाहून हा लाजतो तर उत्तर देवेंद्र. 2 महालात जाण्यासाठी हा शब्द येतो तर उत्तर मज्जाव. 3 या ठिकाणी चोऱ्या होतात तर उत्तर तिजोरीत किंवा महालात. आणि 4 झोपडीत नित्य याचे नाम गायले जाते तर प्रभूचे नाम हे झोपडीमध्ये नित्य गायले जाते. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 2 भाव सौंदर्य यामध्ये आपल्याला लिहायचं आहे. त्याचप्रमाणे यामध्ये प्रश्न क्रमांक 2 खालील त्यामधील ई खालीपैकी कोणते एका कवितेच्या आधारे पुढील माहिती आपल्याला सांगायची आहे. यामध्ये जैसा वृक्ष नेणे याच्या आपण यामध्ये माहिती सांगूयात. तर कविता तर कवी किंवा कवयित्री तर जैसा वृक्ष नेणे याचे कवी आहेत संत नामदेव. यानंतर 2 कवितेतून मिळणारा संदेश तर संतांचे वचन कसे मान व अपमान त्यांच्या वचनामध्ये आपल्याला दाखवलेले आहेत. आणि यामधील आवडलेली ओळ तर जैसा वृक्ष नेणे मान अपमान ही ओळ यामधील आवडलेली ओळ आहे. यानंतर यामध्ये विभाग क्रमांक 3 आपला इथे सुरू होतो. प्रश्न क्रमांक 3 तर तो काही आपला स्थूल वाचन आहे एकूण 6 गुणांसाठी. त्यामधील 1 आहे तर फरक लिहायचा आहे. त्यामधील अ आहे व्यंगचित्र आणि ब आहे हास्यचित्र. तर व्यंगचित्र यामध्ये काय फरक आहे तर असं बरोबर काही गमतीदार विषय मांडलेला असतो, ठीक आहे. आणि ब हास्यचित्रामध्ये काय तर केवळ हसविणे हा उद्देश असतो, ठीक आहे. यानंतर यामधील 2 इंग्लंडमधील धोक्याला तेथील जनजीवनावर होणारा परिणाम हा आपल्याला सांगायचा आहे. त्याचप्रमाणे इथे भारतातील धुके आणि लंडनमधील धुके यामध्ये आपल्याला फरक सांगायचा आहे. त्यामध्ये पहिला आहे तर मनाला सुखद संवेदना देतो. भारतातील जे धुका आहे तर मनाला काय तो सुखद संवेदना आणि धुक्याचा पडदा काही वेळ राहतो. यानंतर लंडनमधील धुके यामध्ये काय आहे तर लंडनचे धुके वेगळेच असते. पूर्ण वर्षभरात 10 दिवससुद्धा आकाश दिसत नाही. तर अशा प्रकारे लंडनमधील धुके व भारतामधील धुके आपल्याला इथे समजावून सांगितलेला आहे. यानंतर विभाग क्रमांक 4 व्याकरण विभाग व भाषा अभ्यास. यामध्ये प्रश्न क्रमांक 4 तर त्यामधील व्याकरण कृतींवर आधारित लिहायचं आहे. यामधील 1 आहे तर अलंकार कृती. तर यामध्ये पुढील कोणत्याही एका अलंकाराचे लक्षण सांगून उदाहरण लिहायचं आहे. त्यामधील 1 आहे तर दृष्टांत अलंकार आणि 2 आहे रूपक अलंकार. तर यामध्ये आपण दृष्टांत अलंकार बघूयात. तर दृष्टांत एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच स्वरूपाचे समर्पक उदाहरण दिले जाते. उदाहरणार्थ चंदनाचे हात पायही चंदनाचे तुका म्हणे ऐसा सज्जनापासून मिळावे, ठीक आहे. यानंतर रूपक अलंकार. रूपक अलंकार यामध्ये जेव्हा उपमेय आणि उपमान एकरूप असते असे दाखविले जाते त्यास रूपक अलंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ लहान मूल जैसे मातीचा गोळा.
यानंतर पुढील आहे तर रसविचार. पुढील उदाहरणे वाचून त्यातील भाव समजून त्याचे रसप्रकार हे लिहायचे आहेत. त्यामधील एक आहे, आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताळ वेंगाडूनी फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही, का आमचा पाहिला. तर यामध्ये काय आहे तर यामध्ये हास्यरस हा तयार झालेला आहे. आणि 2 आहे, लाडका बाळ एकुलता फाशीची शिकता होता, कडवळूंनी माता त्याला आक्रोशानं रडवे केविलवाणी. तर यामध्ये काय आहे तर वीररस यामध्ये दिलेला आहे. यानंतर यामध्ये वाक्यप्रचार हा आपल्याला सांगायचा आहे. अभिनंदन करणे, कानमंत्र देणे, घाम गाळणे आणि दुरावत जाणे. तर अभिनंदन करणे म्हणजेच काय करणे तर कौतुक करणे, कानमंत्र देणे म्हणजेच सल्ला करणे, घाम गाळणे खूप कष्ट करणे आणि लांब जाणे तर दुरावत जाणे. यानंतर यामध्ये आपल्याला 2 शब्द हे तयार करायचे आहेत. तर पहिला इथे शब्द आहे आनंदवन, यापासून आनंद आणि वन. त्यानंतर शेजार धर्म, यापासून शेजार आणि धर्म. यानंतर कुमार भारती, यापासून तयार होणारा शब्द आहे कुमार आणि भारती. यामध्ये पुढील आहे तर आई समानार्थी शब्द होईल माता, तर राग समानार्थी शब्द होईल क्रोध. त्याचप्रमाणे पुढील समानार्थी शब्द लिहायचे तर तक्रार, सल्ला आणि आशा, निराशा. यामध्ये 4 पुढील शब्द गटातून लेखन नियमानुसार अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. त्यामध्ये महाराष्ट्र आपल्याला शब्द ओळखायचा आहे. तर त्यामध्ये ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य ऑप्शन असणार आहे. यानंतर यामध्ये 2 आशीर्वाद, तर यामधील ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच हा शब्द आपला योग्य असणार आहे. यानंतर प्रभू नामामधील पहिला शब्द आपला योग्य शब्द आहे व दीप प्रज्वलन यामधील आपला दुसरा शब्द हा आपला योग्य शब्द आहे. यानंतर पुढील विरामचिन्ह हे ओळखायचे आहेत. तर यामधले पहिले विरामचिन्ह आहे तर हे आहे प्रश्नचिन्ह व 2 आहेत अवतरण चिन्ह. यानंतर 6 पुढील पारिभाषिक शब्दांना प्रमाण मराठी भाषेतील शब्द सांगायचे आहेत. एजंट, तर एजंटला आपण मराठी भाषेमध्ये दलाल असं संबोधतो आणि इंडेक्स याला आपण अनुक्रमणिका असे संबोधतो. यानंतर यामध्ये 7 आहे पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा लिहायचा आहे. दररोज प्रसिद्ध होणारे त्यास आपण दैनिक म्हणतो आणि दुसऱ्यावर अवलंबून असणारा त्यास आपण परावलंबी असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन क्लास 9th सब्जेक्ट इंग्लिश, म्हणजेच इयत्ता 9वी प्रथम सत्र पेपर विषय इंग्लिश आपण यामध्ये पाहणार आहोत. एकूण 80 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 3 तास. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्हीही पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि हो, आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे अशाच नवीन व्हिडिओसाठी. यामध्ये आपला सेक्शन नंबर 1 जो की आपला लँग्वेज स्टडी असणार आहे, म्हणजेच विभाग क्रमांक 1 जो का आपला भाषा अभ्यास यामध्ये असणार आहे. त्यामधील क्वेश्चन नंबर 1 ए डू ॲज अ डायरेक्ट. तर आपल्याला सांगितलं आहे तर तशी आपल्याला कृती करायची आहे. एकूण 8 गुणांसाठी आपल्याला प्रश्न क्रमांक 1 हा विचारला आहे. त्यामधील पहिला आहे कंप्लीट द वर्ड बाय यूजिंग करेक्ट लेटर. तर आपल्याला यामध्ये जे काही शब्द देण्यात आलेला आहे तर त्या शब्दामध्ये आपल्याला एक शब्द इथे घाललेला आहे आणि तो शब्द आपल्याला टाकून तर अर्थपूर्ण शब्द हा तयार करायचा आहे. ठीक आहे. यामध्ये पहिला पाहायचा आहे तर STR-NG. तर यामध्ये आपल्याला ओ शब्द जर आपण टाकला तर STRONG म्हणजे स्ट्रॉंग असा आपला शब्द तयार होईल. यानंतर यामध्ये 2 MDNIGHT. तर यामध्ये आपण आय जर टाकला तर आपला मिड नाईट, तर MIDNIGHT मिडनाईट असा शब्द तयार होईल. यानंतर यामध्ये 3 KTTAN. तर यामध्ये KITTAN म्हणजेच किटन आपला इथे शब्द तयार होणार आहे. त्याचप्रमाणे MOUAIN. तर यामध्ये आपल्याला टी हा शब्द टाकायचा आहे जेणेकरून आपला माउंटेन हा शब्द तयार होईल. तर MOUNTAIN माउंटेन असा आपला इथे शब्द तयार हा होणार आहे. यानंतर यामध्ये 4 आहे मेक अ 4 वर्ड ऑफ अ मिनिमम 3 लेटर युसिंग लेटर एक्सप्लेनेशन. तर आपल्याला इथे जो एक्सप्लेनेशन हा जो शब्द दिलेला आहे तर आपल्याला या एक्सप्लेनेशन या शब्दापासून कमीत कमी 3 अक्षरी 4 शब्द हे इथे तयार करायचे आहेत. तर यामध्ये आपला पहिला शब्द तयार होईल PLAN प्लॅन. त्यानंतर सेकंड शब्द होईल NATION नेशन. त्यानंतर थर्ड शब्द होईल ANT अँट आणि फोर्थ शब्द आपला असणार आहे
TEN 10. तर अशा प्रकारे आपण इथे शब्द तयार करू, जे की यासाठी आपल्याला 2 गुण हे मिळतील. यानंतर यामध्ये 5, राईट द रिलेटेड वर्ड ॲज शोन इन द एक्झाम्पल. तर एक्झाम्पल आपल्याला जसे दाखवले आहे तर त्यानुसार आपल्याला शब्द लिहायचे आहेत. जसे की टीचर, तर टीचर कसे असतात, क्लेवर असतात. त्याचप्रमाणे स्मार्ट असतात, काइंड देखील असतात, गुड असतात आणि इंटेलिजंट असतात. तर अशा प्रकारे टीचरसोबत रिलेटेड वर्ड आपल्याला लिहायचे हे आहेत. यानंतर यामध्ये क्वेश्चन नंबर 6, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ एनी वर्ड. तर आपल्याला इथे वर्ड चेन ही काय करायची आहे, कंप्लीट करायची आहे. आणि मग आता ही कशी कंप्लीट होईल, तर यामध्ये शेवटचा जो शब्द आहे तर या शब्दापासून पुढील शब्द आपल्याला काय करायचं आहे, लिहायचं आहे. जसं की शेवटचा अक्षरामध्ये काय आहे, तर डी आहे. तर डीपासून दुसरा शब्द काय होते, तर ड्रेन, DRAIN, ड्रेन. तर यामधली लास्ट वर्ड काय आहे, तर जे आहे यन. तर यांपासून NATION, नेशन. यानंतर पुढील नॉटी आणि त्यापुढील यंग. तर अशा प्रकारचे ते शब्द आपले तयार होणारे आहेत. यानंतर यामध्ये 6 आहे, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ एनी वर्ड. यानंतर यामध्ये पुढील आहे, डू ॲज अ डायरेक्टर. आपल्याला सांगितल्याप्रमाणे ही कृती करायची आहे. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग टू फॉलो. तर टू फॉलो वापरून आपल्याला काय करायचं आहे, तर एक वाक्य आहे कंप्लीट करायचं आहे. जसं की इट इज ड्युटी टू अवर फॉलो रूल अँड रेग्युलेशन. ठीक आहे, आपण अशा प्रकारे ते वाक्य आपण तयार हे करायचं आहे. त्यानंतर पुढील आहे, तर ॲड अ क्लॉज फॉलोविंग सेंटेन्स. यू विल फेल इन अ एक्झाम्पल. तर याचं उत्तर काय येईल, तर इफ यू शूड नॉट वर्क हार्ड. ठीक आहे, तर अशा प्रकारे याचं उत्तर आपण लिहायचं. यानंतर यामध्ये प्रेफिक्स आणि सफिक्स आपल्याला वापरायचं आहे. ठीक आहे, यामध्ये यूज, तर यूजसाठी काय येईल, युजफुल. आणि रेग्युलर, तर रेग्युलरसाठी काय येईल, इरेग्युलर. अशा प्रकारे याचे उत्तर हे येतील. त्यानंतर यामध्ये बी आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोविंग वर्ड. तर यूज, तर यूजपासून वाक्य तयार करायचं आहे. आय लाईक यूज टू रेड पेन्सिल. तर मला लाल पेन्सिल काय करायचं वापरायला आवडते. यानंतर रेग्युलर, तर रेग्युलरचं काय येईल, तर ही इज अ रेग्युलर स्टुडंट. अशा प्रकारचे उत्तर आपण लिहायचे आहेत. यानंतर आपल्या इथे सुरू होईल, तर सेक्शन नंबर सेकंड आपला टेक्स्टुअल पॅसेज असणार आहे, जो की आपल्याला 10 गुणांसाठी विचारण्यात येईल. यामध्ये क्वेश्चन नंबर 2मधील ए आहे, कंप्लीट द फॉलोविंग सेंटेन्स. तर आपल्या इथे जे खाली काही वाक्य दिलेले आहेत तर हे वाक्य आपण कंप्लीट करायचे आहेत. त्या अगोदर आपल्याला इथे जो हा पॅसेज दिलेला आहे तर हा पॅसेज आपण व्यवस्थितपणे व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि संपूर्ण पॅसेज हा वाचून घ्यायचा आहे. यामधील फर्स्ट आहे, इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड टी ड्रिंकिंग इज an important social occasion. त्यानंतर यामध्ये सेकंड, टी सेरेमनी गिव पीपल इन टाईम टू रिलॅक्स. थर्ड, फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक हॅव विथ अ फ्रेंड. आणि यामधील फोर्थ असेल, कोरियन स्टील हॅव नो सेरेमनी ऑन द ओकेशनल ऑफ बर्थडे अँड ॲनिव्हर्सरी. ठीक आहे, काय म्हणजे बर्थडे अँड ॲनिव्हर्सरी. अशा प्रकारचे उत्तर हे आपल्याला लिहायचे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथे जो पॅसेज दिसतो आहे तर हा पॅसेज आपण व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये A2 आहे, कंप्लीट द फॉलोविंग वेब डायग्राम. तर आपल्याला हा वेब डायग्राम कंप्लीट करायचा आहे. कंट्रीज वेअर टी हॅव अ स्पेशल सेरेमनी. तर कोणकोणत्या देशांमध्ये चहा ही स्पेशल सेरेमनीसाठी आपण पितो. तर यामध्ये एक आहे रशिया, दुसरा आहे कोरिया, तिसरा आहे चायना आणि चौथा आहे यामध्ये आहे जापान. यानंतर यामध्ये A3 आहे, फिल द ब्लँक विथ द डिस्क्रायबिंग वर्ड यूज इन द फॉलोविंग नाउन. तर ड्रिंक, तर ड्रिंकसाठी काही नाव येईल, तर पॉप्युलर ड्रिंक. त्यानंतर ओकेशन, तर काय येईल, तर सोशल ओकेशन. त्यानंतर स्पेशल टी आणि गुड क्वालिटी. तर अशा प्रकारचे उत्तर आपण लिहायचे आहेत. यानंतर यामध्ये A4 आहे, डू ॲज अ डायरेक्ट. म्हणजे सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथे कृती करायची आहे. तर त्यामध्ये पहिलं आहे, टी इज अ हेल्थ अँड ॲम्युलेशन ड्रिंक. तर रिराईट सेंटेन्स बाय युजिंग नॉट ओनली. ठीक आहे, नॉट ओनली बट ऑल्सो. आपल्याला हे वाक्य पुन्हा कंप्लीट करायचं आहे. टी इज नॉट हेल्थी बट ऑल्सो सिम्युलेटिंग ड्रिंक. यानंतर यामधील 2 आहे, टी इज अ पॉप्युलर ड्रिंक. चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ अ क्वेश्चन टॅग. तर इज इट, इजंट, दे आणि डू इट. तर टी इज अ पॉप्युलर ड्रिंक या वाक्यासाठी खालील आपल्याला काय करायचं, तर क्वेश्चन टॅग वापरायचे आहे. आणि यासाठी ठिकाणी आपण इजंट इट हे क्वेश्चन टॅग आपण वापरूया. यानंतर क्वेश्चन नंबर 2 त्यामधील बी, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटी. A1, नेम ऑफ द फॉलोविंग.
नेम ऑफ द किंगडम, आन्सर इज अंधेरी नगरी. सेकंड इज नेम ऑफ द किंग, आन्सर चौपट. थर्ड इज द पर्सन हू वॉज नो अलर्ट, द आन्सर गार्ड. अँड फोर्थ इज द फॉरेस्ट फ्रॉम द विजिटर केम, गांधार फॉरेस्ट. अशा प्रकारे आपल्याला याची उत्तरे लिहायची आहेत आणि आपल्याला इथे जो पॅसेज दिसतो आहे तर हा पॅसेज आपण व्यवस्थितपणे वाचायचा आहे. यानंतर यामध्ये बी, मेक अ लिस्ट डिस्क्रायबिंग वर्ड यूज फ्रॉम द किंग चौपट. तर किंग चौपट हा जो होता तर यासाठी कोणकोणत्या प्रकारचे काय तर विशेषणे इथे वापरलेले आहेत. तर यामध्ये सर्वात पहिला आहे तर मायटी, त्यानंतर सेकंड आहे ग्रेट, थर्ड आहे नोबेल आणि फोर्थ आहे तर फॉरेस्ट. ठीक आहे, अशा प्रकारची उत्तरे आपल्या इथे लिहायचं आहे. यानंतर यामध्ये A3, मॅच द फॉलोइंग विथ देअर सिनोनिम्स. तर आपल्याला इथे जी समानार्थी शब्दांच्या काय करायच्या जोड्या इथे लावायच्या आहेत. सर्वात पहिले येईल इथे अलर्ट, तर अलर्ट म्हणजेच वॉचफुल. त्यानंतर सेकंड येईल कॉम्प्लिकेशन, तर कॉम्प्लिकेशन कन्फ्यूज, कंडिशन. थर्ड येईल यामध्ये लर्न, वेल एज्युकेटेड आणि फोर्थ येईल यामध्ये मोनार्च तर एम्परर. अशा प्रकारची उत्तर आपण लिहायची आहेत. यानंतर यामध्ये A4, डू ॲज अ डायरेक्ट. आयडेंटिफाय ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स, गिव युअर आयडेंटिटी. तर यामध्ये हे सेंटेन्स कोणतं होईल तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स होईल. आणि त्यानंतर हाऊ बोरिंग, तर हे काय होते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आपला असणार आहे. यानंतर इथे सेक्शन नंबर 3 जे की आपला पोएट्री सेक्शन इथे आपला असणार आहे. त्यामध्ये A3, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटी. तर आपल्याला खाली कविता वाचायच्या आहे व त्यानुसार कृत्या करायच्या आहेत. यामधील पहिलं आहे आन्सर द वन वर्ड. तर आपल्याला एका शब्दामध्ये उत्तर द्यायचं आहे. त्यामधील एक आहे हाऊ इज द माउंटन पाथ. ठीक आहे, तर माउंटनमध्ये जाणारा रस्ता कसा आहे तर उत्तर कसं आहे येईल क्रॉक. त्यानंतर सेकंड, व्हॉट इज द वर्ल्ड ऑफ फुल, आन्सर ऑपोजिट. त्यानंतर थर्ड यामध्ये येईल व्हॉट इज अ हार्ड, आन्सर रॉक. आणि फोर्थ येईल व्हॉट इज अ सॉफ्ट, आन्सर मिटेन. यानंतर यामध्ये मॅच द फॉलोइंग. तर आपल्याला कॉलम ए व कॉलम बी यांना काय करायचं तर जोड्या लावायच्या आहेत. तर डार्क, डार्क काय आहे तर डार्क आहे टनल. त्यानंतर स्ट्रॉंग काय आहे तर स्ट्रॉंग आहे ऑक्स. त्यानंतर थर्ड शॉर्ट काय आहे तर शॉर्ट आहे इल्फ. आणि फोर्थ यामध्ये आहे काय तर स्ट्रेट काय आहे तर स्ट्रेट आहे शेल्फ. यानंतर यामध्ये A3, राईट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड. तर रायमिंग वर्डचे आपल्याला यामध्ये पेअर लिहायचे आहे. तर पहिले येईल यामध्ये किटन, मिटन, मून, नून, शेल्फ आणि हेल्प. अशा प्रकारे आपण उत्तरे लिहायची आहेत. इथे पाहू शकता आपल्याला इथे कविता जी दिलेली आहे ती आपण व्यवस्थितपणे वाचायची आहे. यानंतर पॉईंट ऑफ द ॲप्रिसिएशन. त्यामध्ये सर्वात पहिलं याचं टायटल काय आहे कवितेचं तर वॉक अ लिटिल स्लोवर हे आपल्या कवितेचं टायटल आहे. त्यानंतर पोएट्र्याचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत तर याचं उत्तर येईल द पोएट इज अननोन. ठीक आहे, इथे बघू शकता आपण ऑथर कोण आहे तर अननोन आपला ऑथर आहे. यानंतर त्यामध्ये ती आहे थीम अँड सेंट्रल आयडिया, द चाइल्ड रिक्व्यू ऑफ द फादर टू बी मोर. आणि राईम स्कीम यामध्ये काय आहे तर राईम स्कीम ऑफ अ स्टॅन्झा A-C-B आणि D यामध्ये राईम स्कीम देण्यात आलेली आहे. यानंतर यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम आपल्याला कंप्लीट करायचं आहे. यामध्ये पहिलं द ॲडव्हान्टेजेस ऑफ ई बुक. तर ई बुकचे काय काय आपल्याला इथे ॲडव्हान्टेजेस असतात. तर यामध्ये पहिलं आहे कॅन गेट CDs ऑफ ई बुक. त्यानंतर सेकंड प्रिंटेड डिजिटल फॉर्ममध्ये ते अवेलेबल असतात. त्यानंतर यामध्ये थर्ड आहे डज नॉट नीड पेपर अँड इंक. तर यासाठी आपल्याला पेपर आणि इंक हे वापरावे लागत नाही. त्याचप्रमाणे यामध्ये 4 आहे अवेलेबल इन डिफरंट लँग्वेजेस. तर वेगवेगळ्या भाषेमध्ये हे आपल्याला अवेलेबल होतात. यानंतर यामध्ये आहे मॅच द फॉलोइंग कॉलम A अँड B अँटोनिम्स. त्यामध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्दांच्या इथे जोड्या लावायच्या आहेत. त्यामध्ये सर्वात पहिलं आहे तर मोर मॉडर्न. तर मॉडर्नचं काय येईल ते इथे येईल एन्शियंट. त्यानंतर सेकंड आहे डिफरंट. तर डिफरंटचं येईल सेम. त्यानंतर इग्नोरन्स. तर इग्नोरन्स या ठिकाणी येणार आहे तर नॉलेज. आणि अर्लियर्स या ठिकाणी येणार आहे लेटर. तर अशा प्रकारे आपल्या इथे जोड्या या लावायच्या आहेत. यानंतर आपल्याला इथे काही पत्र दिलेलं आहे तर इन्फॉर्मल लेटर व फॉर्मल लेटर दिलेलं आहे. तर हे पत्र आपल्याला लिहायचं आहे. त्याचप्रमाणे यामध्ये 5 आहे डायलॉग रायटिंग करायची आहे. तर अशा प्रकारे आपण ते उत्तरे हे लिहू शकतो. ठीक आहे, इथे पाहिजे आपण उत्तरं काय आहेत. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला याची उत्तरे लिहायची. येस समटाईम्स आय रीड स्टोरी. ठीक आहे, डू यू लाईक रीड स्टोरी. तर आपल्यामध्ये याचे प्रश्न हे तयार करायचे आहेत. व्हॉट स्टोरी डू यू लाईक. येस आय राईड बुक स्टोरी. आणि थर्ड यामध्ये आहे डू यू लाईक टू रीड स्टोरी. व्हॉट स्टोरी डू यू लाईक टू रीड. यानंतर यामध्ये आहे सेक्शन नंबर 6 स्किल डेव्हलपमेंट. यामधलं पहिलं आहे ट्रान्सलेशन करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. ठीक आहे,
तर डिफेंडर तर याचं उत्तर येईल संरक्षण करणारा. ब्लेसिंग तर याचं उत्तर येईल आशीर्वाद. यानंतर 2 ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इन टू युअर मदर टंग. ए नेचर इज द आर्ट ऑफ गॉड. तर निसर्ग ही देवाची कलाकृती आहे. आणि 2 वी शूड कीप अवर सराउंडिंग क्लीन. तर आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. यानंतर 3 यामध्ये असेल ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब इन टू गुड मराठी. अ बॅड वर्कमॅन ऑलवेज बिकम ही टू. तर नाचता येईना अंगणवाकडे. आणि बी ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड. तर उक्तीपेक्षा कृती ही श्रेष्ठ असते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.